शंखनाद होऊ दे, रणदुंदुभी वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, पेटू दे शिवसेनेची मशाल. शिवसेनेची मशाल. हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हेच मर्म, जीवन करत्यास तू बहाल. दुष्ट शक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या, शिवसेनेची पेटली मशाल. एक स्वप्न कल्याण लोकसभा चुनाव में मिले अप्रत्याशित वोटों के बाद उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना का मनोबल उत्साहित है। नमस्कार, मैं हूं दिलीप मिश्रा और आप देख रहे हैं दबंग हेडलाइंस। लोकसभा चुनाव संपन्न हो चुके हैं। पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी ने महाराष्ट्र के सभी 288 विधानसभाओं का आढावा बैठक लेने का आदेश लोकसभा संपर्क प्रमुख व जिला प्रमुख को दिया है। इसी क्रम में 2 दिन पूर्व नवनियुक्त जिला प्रमुख धनंजय बोडारे आबा जी ने बाबा प्राइम हॉल में विधानसभा 140, 141, 142 के पदाधिकारियों की आढावा बैठक बुलाई, जिसमें प्रमुख अतिथि के रूप में लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत उपस्थित थे। इस बैठक में सर्वप्रथम नवनियुक्त कल्याण जिला प्रमुख धनंजय बोडारे तथा जिला समन्वयक हर्षवर्धन पलांडे जी का खोत जी ने पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। इस मौके पर विचार मंच पर देरी से पहुंची लोकसभा उम्मीदवार वैशाली ताई दरेकर का भी महिला पदाधिकारियों ने जमकर स्वागत किया। इस अवसर पर कल्याण जिला के सभी पदाधिकारी उपस्थित थे। कशी जिंकायची ती मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे। उल्हासनगर मध्ये आपला चांगला पदाधिकारी नेमणूक झाला पाहिजे। उल्हासनगर मध्ये आपली ताकद वाढली पाहिजे, चांगली मतं मिळाली आपल्याला। एवढी सगळे विरोधक असून सुद्धा एकटे होतो तिकडे, तरी सुद्धा आपल्याला चांगली मतं मिळाली। अंबरनाथ तर आपण घेणारच आहोत, कल्याण पूर्वही आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये शेम आहे। तिकडे आपण बघू काय करायचं ते डोंबिवली आणि तिकडे बाकीचं जे समजलं की नाही। आता कळवा मुंब्रा आपण मित्र पक्षाला सोडलेला आहे, पण बाकीच्या ठिकाणी तरी आपल्या ताकदीची ताकद आपली आहे। खऱ्या अर्थाने सगळे जे आपले माझे कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना खरोखरच मी धन्यवाद देईन। त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं मेहनतीचं फळ म्हणजे एवढंच आहे की उद्धव साहेब स्वतः पक्षप्रमुख खुश झाले, वहिनी स्वतः रश्मीवाणी मानल्या, गुरुनाथ एवढी मतं आपल्याला मिळाली। कारण आपले लोक सांगत होते की इकडे आपल्याला अशी परिस्थिती येणार आहे म्हणून, तर वैशालीशी पण बोलल्यात त्या, पण त्या परिस्थितीमध्ये इतकं चांगलं आणि वैशाली दरेकरांनी पायाला म्हणतात ना काय भिंगरी लावली तशी ना त्या पिळत होत्या। ती कोणाची बघत नव्हत्या, माझ्याबरोबर इतकं कोण आहे तो सकाळी उठल्या की चालल्या इकडून तिकडे तिकडून इकडे, पूर्ण त्यांनी तो मतदारसंघ पिंजून काढला आणि तो काढला तर तुमच्या जीवावर काढला, तुमच्या ताकदीवरती काढला। म्हणून शिवसेनेने कामगारांना खरोखर तुमच्या मी खूप अंतःकरणपूर्वक तुम्हा सगळ्यांना नमस्कार करतो। तुम्हाला विनंती करतो की तुम्ही केलेलं कार्य जे आहे त्या कार्याची खूप खूप तुम्हाला शुभेच्छा। अरे हा आमचा खोत साहेबांचा फोन आला की आपण एकत्रित आपण तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊ। त्यानंतर सर्व यंत्रणा आली आणि त्यानंतर मेसेज गेले, पण त्या पूर्वीचे मेसेज तसेच होते। काही लोकांनी मेसेज पाहिले नाही आणि आज सकाळी फोन केला तर त्यांना कळतं ताई एवढ्या तातडीच्या बैठकीला आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालं, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुमचं कौतुक। आणि मी सर्वांचं कल्याण शिवसेना शाखेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आजच्या बैठकीला अगदी आवर्जून उपस्थित असलेले उपनेते, संपर्क प्रमुख आणि या लोकसभेतील शिवसैनिकांना नवचैतन्य देणारे गुरुनाथ खोत साहेब, नवनियुक्त जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडेजी, आमचे मित्र खास पाहुणे आजचे सदाशिव सासेजी उपजिल्हा प्रमुख ते कल्याण तालुक्याचे आहेत, म्हणजे मुरबाड साईडचा परिसर, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू, युवा सेनेचे जिल्हाधिकारी भाऊ मात्रे, शहर प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख कैलास देजी, आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाधिकारी उपजिल्हा संघटिका
आणि उपस्थित सर्व शिवसेनेचे निष्ठावंत शिवसेनेचे शिवसैनिक बंधुके आणि माता, खरोखर निष्ठावंत, या एका वाक्यावर निष्ठेचा शिरा एका वाक्यावर मला कळला नसलेली मिरच्या झालेल्या. या काळामध्ये जो शब्द गाजला तो गद्दार आणि निष्ठा. आणि या लोकसभेमध्ये परवा उद्धव साहेबांनी मान्य केलं की इतर विधानसभेचे मतदारसंघ वेगळे होते, हे मतदारसंघ वेगळा होता. मतं किती पडले ते महत्वाचं नाही, मतं कशी पडली किंवा किती कसे लढले किती ते महत्वाचे, कसे लढले ते महत्वाचं. मला या ठिकाणी प्रत्येक जण मुरारबाजी दिसली होती. पुरंदरची लढाई आठवली. खाली 50,000 सैनिकांनी, मुघल सैनिकांनी लढाई घातला तर वर फक्त मावळे 2,000 होते. मुरारबाजी संख्या निकराची झुंज झाली. पुरंदर गेला, पण महाराजांनी तेव्हाच ठरवलं होतं की पुरंदर मला एक द्यावा लागला, तेव्हा ध करावा लागला. पण त्याच्याबरोबर इतर सर्व किल्ले जे आदिलच्या आकडे मुघलच्या आकडे सर्व किल्ले घेतील, अशा प्रकारची रणनीती या ठिकाणी उद्धव साहेबांनी केली होती. उमेदवार कोण दिला? मी पहिल्यांदा सांगितलं, उमेदवार कोण दिला? झटपट झटकन मुख्यमंत्र्यांचा मुलगा. त्याला समोर उमेदवार कोण? सर्वसामान्य कुटुंबातली वैशालीताई दरेकर. बघा कंपॅरिझन बघा, ही फक्त उद्धव साहेबांची नीती आणि उद्धव साहेबांनी त्या दिवशी बोलून टाकलं. उमेदवार कोण? सर्वसामान्य शिवसैनिक. आणि अशा सर्वसामान्य महिलेला हरवण्यासाठी या ठिकाणी परवा अंकुशी सांगितलं, गणित सांगितलं मला, त्याला संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी राबवावी लागते. खर्च किती झाला माहित नाही, त्याचा अंदाजच नाही. हे सर्व श्रेय तुमचं आहे. सर्व शिवसैनिकांचं. निष्ठा काय ती असते आपण दाखवून दिलेली. सगळ्या प्रकारचे हातखंडे वापरले. साम दाम दंडभेद जे काय असतात आपण ऐकलेले आहे. साम दाम दंडभेद ऐकून होतो, पण सर्व भेद साम दाम सगळी यंत्रणा वापरली. पण तुम्ही कुठे दबला नाही, खचला नाही. आणि याचं कौतुक उद्धव साहेबांनी केलं. 3,80,000 या ठिकाणी मतदार मिळतंय, काही कमी नाही. समोर प्रचंड शक्ती, त्या शक्तीला समोर जाऊन 3,80,000 फक्त. मागच्या वर्षी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी, युवा सेना, कल्याण लोकसभा निवडणूक नुकतीच होऊन गेली. आपण सर्वांनी खरोखरच मिळेल त्या सामग्रीमध्ये, मिळेल त्या सर्व व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्याबद्दल खरोखर आपल्या सर्वांचं कौतुक. म्हणून मी देखील आपल्यासोबत काम करत होतो. अतिशय कठीण काळ होता, परिस्थिती गंभीर होती. तरी त्या सर्व परिस्थितीवर मात करून आपण सर्वांनी खरोखरच अतिशय मेहनत करून समोरच्यांना खरंच वाटत नव्हतं की त्यांचा उमेदवार विजयी होईल, अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपण आणून ठेवलं. म्हणजे एका साईडला धनशक्ती आणि एका साईडला जनशक्ती, तुमच्या सर्वसारखे सर्वसामान्य आपण कार्यकर्ते. आणि त्याला खरंच विश्वास नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत की नक्कीच त्यांचा विजय होईल किंवा नाही होणार. यामध्येच त्यांचा पराजय झालेला आहे असं मला वाटतं. सारखे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, खरोखरच हे कल्याण लोकसभेचे आपण येणाऱ्या काळातले भाग्यविधाते कार्यकर्ते आहोत. कारण लोकसभा झालेली आहे. आता 26 तारखेला निवडणूक होणार आहे. उमेदवार जरी आघाडीचा असला तरी महाविकास आघाडीचा धर्म आपल्या सर्वांना पाळायचा आहे. माननीय उद्धव साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम केलं ते संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने बघितलेलं आहे. आणि म्हणूनच महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. यामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि आपल्या शिवसेने सर्व कार्यकर्त्यांचा मोठा खारीचा वाटा आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हे चित्र बदललेलं आहे. परंतु आपल्या कल्याण लोकसभेमध्ये आपण 4 लाखाच्या आसपास मतं घेतली तरी येणाऱ्या काळामध्ये राजकीय परिस्थिती सातत्याने बदलत असते.
येणारी पदवीची निवडणुकीसंदर्भात नीरज कुमारने चांगलं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। लोकसभेसंदर्भात अनेक 2 वक्त्यांनी प्रकाश चौधरी असतील आणखी बोललेले आहेत, त्यामुळे त्या लोकसभेला तर मी असं बोलणार नाही। परंतु भविष्यात येणारा काळ हा आपल्यासाठी फार अतिशय जबाबदारीचा आणि महत्वाचा काळ आहे, कारण महाराष्ट्रामध्ये एकंदरीत राजकीय परिस्थिती ही महाविकास आघाडीला अनुकूल आहे आणि फक्त अनुकूल असून फक्त बोलून चालणार नाही, तर प्रत्यक्षात तुम्हाला आम्हाला मैदानात जाऊन काम करावं लागेल, लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल। खरोखरच अजूनही देखील आपला मशालीचा प्रचार जसा झाला पाहिजे तसा झालेला नाही। ग्रामीण भागातील काही वयस्कर मंडळी आहेत, त्यांना देखील शिवसेनेमधला मशाल आणि धनुष्यबाण यातलाच अजून फरक कळलेला नाही। ठीक आहे, आपण जेवढा प्रयत्न करा तेवढा प्रयत्न केला, परंतु अजून देखील तेवढ्याच ताकदीनं तेवढ्या सिद्धीनं आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये सर्व निवडणुकांना सामोरं जायचं आहे। विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लगेचच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत जानेवारीमध्ये, मी आताच तुम्हाला सांगतो। त्यामुळे विधानसभेला आता लोकसभेची भूतप्रमाणे आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे। ठीक आहे, कमी अधिक प्रमाणात आपण सर्वजण मागे पडलो, काही ठिकाणी त्यांनी जबरदस्तीनं काही गोष्टी केल्या ज्या गोष्टी आपण करू शकत नव्हतो। वारेमाप पैशाचा तरी वापर केला, 1500 मतांना आपण प्रत्येक प्रभागामध्ये मागे पुढे पडलो, परंतु भविष्यात राजकीय परिस्थिती राहणार नाही, ती परिस्थिती 100% बदलणार आहे। पण त्यासाठी आपण आता आपल्याला पुष्कळ वेळ आहे, 3-4 महिन्याचा अवधी आहे। यामध्ये जनहिताचे प्रश्न कारण मातोश्रीच्या संदर्भात चर्चा झाली, साहेबांनी देखील सांगितलं, आता तो पक्ष बघून गद्दारी केली किंवा वेगळा पक्ष काढला, काय काय घटना घडल्या, तो विषय आता बाजूला ठेवून उल्हासनगर सहित ठाणे जिले की खबरों को सबसे पहले देखने के लिए हमारे न्यूज चैनल दबंग हेडलाइंस को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें।